नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 2 महिन्यांचा अवधी उलटलेला आहे. अद्यापही या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तो आरोपी फरार आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे. तो कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. पोलीस जंगजंग पछाडतायत. पोलिसांची अनेक पथकं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांनी पाठवलेली आहेत. परंतु या प्रकरणातला जो महत्वाचा आरोपी म्हणून कृष्णा आंधळे ओळखला जातो तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. परंतु आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन बातमी आता समोर आलेली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतरचा आरोपी पळून जातानाचा एक सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलेला आहे आणि तो टॉप न्यूज मराठीच्या हाती लागलेला आहे. आणि या सीसीटीव्ही मध्ये आरोपी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी आहे. ती गाडी सोडून हे 6 आरोपी पळताना दिसत आहेत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या होते आणि त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेलं आहे. हे 6 आरोपी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी सोडून पळताना पाहायला मिळतात. 9 डिसेंबर 2024ला ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती, त्या हत्येच्या दरम्यानच एक साधारणतः सीसीटीव्ही फुटेज अपहरणाच्या दरम्यानच आपल्या हाती लागलं होतं 15 डिसेंबरचं. त्याच्यामध्ये जर राजरत्न आपण पाहिलं तर 2 स्कॉर्पिओ दिसत होत्या, एक पांढऱ्या कलरची, एक काळ्या कलरची. त्यातली काळ्या कलरची स्कॉर्पिओ जी आहे ती परत आली, पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओ जी आहे ती दिसली नव्हती. आणि त्यानंतर जर आपण आतापर्यंत पाहिलं तर एकूण 4 सीसीटीव्ही फुटेजेस समोर आले, ज्याच्यामध्ये अपहरणाच्या दरम्यानचं एक सीसीटीव्ही फुटेज जे सुरुवातीला एकदम आलं होतं. नंतर एक सगळे आरोपी एकत्र असल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलं होतं. तो बालाजी तांदळे जो आहे तो रजाई खरेदी करतानाचं तिसरं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते हाती आलं होतं. टोल नाक्यावरची वाहनं जी आहेत ती क्रॉस होतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज आहे ते समोर आलं होतं. आणि चौथं जे आहे ते ऍक्च्युअल हत्येच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज वाशी इथलं जे आहे ते समोर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज जर आपण पाहिलं, ज्या सीसीटीव्हीच्या आधारावर आपण हे सगळं लाईव्ह करतोय, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 6 आरोपी प्रमुख राजरत्न आपल्याला दिसत आहेत. जे 6 आरोपी चक्क पोलिसांसमोरच पसार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या काळ्या कलर त्यांची जी स्कॉर्पिओ आहे काळ्या कलरची, ती स्कॉर्पिओ लावून हे सगळे आरोपी जे आहेत ते पलायन करताना आपल्याला या सगळ्या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहेत राजरत्न. संकेत, आपण पाहतो की हे जे सीसीटीव्ही फुटेजेस आहे आपल्या प्रेक्षकांना सांगूया. ते 9 डिसेंबर सायंकाळी 7:10 22 हे सीसीटीव्ही फुटेजेस आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेजेस जे आहे धाराशिव मधील वाशी शहरातील पारा चौक या ठिकाणचं हे सीसीटीव्ही फुटेजेस आहे. आणि या सीसीटीव्ही फुटेजेस मध्ये जर आपण पाहिलं तर हे 6 आरोपी जे आहेत ते पळून जाताना दिसत आहेत. जर आपण संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम जर पाहिला तर 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण होतं. 5 वाजता त्यांची हत्या होते आणि त्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये हे 6 आरोपी जे आहेत ते धाराशिव मधील वाशी शहरातील पारा चौक या ठिकाणी पळून जाताना दिसतात. म्हणजे जवळपास 2 तासाच्या अंतरामध्ये आरोपी जे आहेत ते वाशी गाठतात. आणि त्या ठिकाणावरून जर आपण पाहिलं संकेत, हे आरोपी जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी आहे ती ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी सोडून जाताना पळताना दिसतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे तुला आठवत असेल हीच ब्लॅक स्कॉर्पिओ आहे जी संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग ह्याच ब्लॅक स्कॉर्पिओनी केलेला होता आणि त्यानंतर त्यांचं अपहरण झालेलं होतं. त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली आणि संतोष देशमुखांची हत्या झाल्याच्या नंतर हे आरोपी पसार होत होते. त्यांनी धाराशिव गाठला आणि धाराशिव गाठल्याच्या नंतर त्यांना पुढे कोणताही मार्ग सापडला नाही आणि त्यांना कुठेतरी पोलिसांनी शहरामध्ये नाकाबंदी केलेली होती. त्यामुळे त्यांना कुठेही पळून जाता आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी जंगलाचा मार्ग स्वीकारून ते पळ काढतायत का अशी सुद्धा शंका उपस्थित झालेली आहे. आणि त्यानंतर संकेत, हे जे 6 आरोपी होते हे 6 आरोपी त्यानंतर पसार झालेले होते. ज्यांना जो मार्ग सापडेल त्या मार्गाने हे आरोपी पसार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पुढे आले. जर तुला आठवत असेल या प्रकरणामध्ये जे जवळपास एक एक करून सगळे आरोपी सापडत गेले, परंतु हे जे शेवटचे 3 आरोपी होते त्यामध्ये सुदर्शन घुले असतील कृष्ण आंधळे असतील आणि सुधीर सांगे, हे 3 आरोपी सोबत होते. त्यांनी संभाजीनगर गाठलं, संभाजीनगर म्हणून त्याने भिवंडी गाठलं आणि भिवंडी घातल्याच्या नंतर कुठेतरी पैसा कमी पडतोय म्हणून यातला एक आरोपी जो आहे त्यातला कृष्णा आहे भिवंडीतून गिरनार सुद्धा गाठलं, गिरनार सुद्धा गाठलं, गुजरात मध्ये गेल्याची सुद्धा माहिती आहे. आणि एकंदरीत त्यानंतर कृष्णा आंधळे कुठं गेला हे ना सुदर्शन घुलेला माहिती होतं ना या सुधीर सांगेला माहिती होतं. त्यानंतर कृष्णा आंधळे फरार झाला. त्यानंतर पुण्यामधून हे 2 आरोपींना जे आहेत अर्थात पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आपल्याला पुढे इतिहास आहे, त्यांना केज मध्ये नेण्यात आलं. त्यांना आता ते पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा आहेत. परंतु
एक महत्वाची बाब जर पाहिली संकेत, तर हे जे आरोपी आहे नेमके का पळून जात होते? महत्वाची बाब म्हणजे जेव्हा संतोष देशमुखांच्या भावांनी तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं सुद्धा उचलल्याचं पाहायला मिळालं. नाकाबंदी सुरू होती. आपण आता पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्यांनी हा वेगळा मार्ग निवडलेला आहे. ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ जी आहे ती सांगितलं जात होतं की ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ मधून त्यांनी अपहरणाच्या वेळी वापरली होती ती, त्यामधून ते आरोपी सापडू नये त्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि जसा मार्ग मिळेल तसे ते आरोपी जे आहेत ते पसार झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु आता हा सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आल्यानंतर हा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे याची माहिती आता पोलिसांना मिळते का हे पाहणं आता महत्वाचं असणार. निश्चितच राजरत्न, आपण जर पाहिलं तर साधारणतः दुपारच्या सुमारास संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती हत्या झाली. आणि बघ, हत्या करून आरोपींनी थेट धाराशिव घातलं, जिल्ह्याची वेश जी आहे ती ओलांडली. ज्या धाराशिव मधल्या वाशी मधला हा सगळा सीसीटीव्ही फुटेज साधारणतः सायंकाळी 7 वाजताचा आहे असं त्या 7:10 मिनिटं 22 सेकंद. तर बीड ते धाराशिव हे जे अंतर आहे राजरत्न, ते साधारणतः 115.2 किलोमीटर इतका आहे. आणि ज्या धाराशिव मधला हा, धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी मधला हा सीसीटीव्ही फुटेज आहे, ते अंतर 61.1 किलोमीटर इतकं आहे. म्हणजे तब्बल साधारणतः महामार्गानुसार जर आपण पाहिलं, वेळ जर आपण कन्सिडर केलं तर साधारणतः 1 ते 1.5 तास लागू शकतो हे सगळं करायला. तर आरोपी थेट संतोष देशमुखांची हत्या करून जिल्ह्याची वेश ओलांडतात आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर जर त्याच दरम्यान धनंजय देशमुख जे आहेत संतोष देशमुखांचे बंधू, ते पोलीस तक्रार आपल्याला देतात. आणि या नंतर जर आपण पाहिलं तर तो महेश केदार आणि जयराम चाटे हे प्रमुख जे पहिले 3 आरोपी होते, ते आपल्याला सापडताना देखील राजरत्न पाहायला मिळतात. पण निश्चितपणे संकेत जर पाहिलं तर ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झालेली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला होता. जर तुला माहिती असेल तर हा जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत धनंजय देशमुख, आणि ज्यावेळी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांनी वारंवार त्या विष्णू चाटेला कॉल केलेले होते, सुदर्शन घुलेला सुद्धा कॉल केलेले होते, परंतु तो सापडत नव्हते. ते सांगत होते की तुझा भाऊ घरी येईल, परंतु त्यांना सोडण्यात आलेलं नाही. संतोष देशमुखांना सोडण्यात आलेलं नाही. त्यानंतर त्यांनी कुठेतरी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि तातडीनं पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु तर आरोपींनी बघितलं 5 वाजता संतोष देशमुखांची हत्या केली संकेत, आणि 7 वाजता थेटपणे धाराशिव ही धाराशिवची बाउंड्री ओलांडून थेटपणे ते वाशी शहरामधल्या पारा चौकामध्ये जातात. म्हणजे आरोपींनी कुठेतरी ठरवलं की आम्हाला गुन्हा करायचा, आम्हाला हत्या करायची आहे, आणि त्यांनी पुढचा मार्ग सुद्धा निवडला होता, आम्हाला कोणत्या मार्गाने बाहेर पडता येईल. तर ही जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आहे संकेत, ही पूर्वनियोजित ठरवलेलं होतं की यांनी आपल्याला ह्या गाडीने पाठलाग करायचा आणि या गाडीमधूनच आपल्याला पळ काढायचं. 6 आरोपी एकंदरीत पळ काढताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत संकेत, आणि ज्या पद्धतीने त्यांनी अतिशय जोरात पळताना दिसत त्या सीसीटीव्ही मुळे, फुटेजेसमुळे, त्यामुळे त्यांना कुठेतरी भीती आपल्याला पोलीस पकडू नयेत अशी कुठेतरी त्यांना भीती आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हा सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलेला आहे. पोलीस आता या प्रकरणामध्ये कसा तपास करतात ते पाहणं महत्वाचं आहे, कारण ज्यावेळेस खंडणीचं प्रकरण होतं त्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता पाठलाग करताना सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आहे. आता आरोपी पळ काढताना सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आहे. टोल नाक्याचा वरचा सुद्धा सीसीटीव्ही फुटेजेस आता पुढे आहे. त्यामुळे हे सगळे सीसीटीव्ही फुटेज एक भक्कम पुरावा म्हणून आता न्यायालयापुढे सादर करता येणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आता पोलीस कसा तपास करतं, सीआयडी कसा तपास करतं. खरं तर आपण पाहिलं संकेत, संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 60-61 दिवस झालेले आहेत. अद्यापही हा कृष्ण आंधळे सापडत नाहीये. या कृष्ण आंधळेचं नेमकं काय झालं हे पोलिसांना सुद्धा कळत नाहीये. स्वतः अजित पवार म्हणजे बीडचे पालकमंत्री आहेत, ते स्वतः एसपींना धारेवर धरतात की 61 एवढे दिवस झालेले आहेत, 50 दिवसांपेक्षा जास्त. जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली होती 50 दिवसांच्या म्हणजे 10 दिवसांच्या आधी, तेव्हा अजितदादांनी थेटपणे बीडच्या पोलीस अधीक्षकांना धारेवर धरलेलं होतं. तुम्हाला हा आरोपी का सापडत नाहीये, पोलिसांचा धाक आहे की नाही असा सवाल त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना विचारला. तरी सुद्धा एवढं होऊन सुद्धा पोलिसांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. त्या आरोपीला 3 वेळा फरार घोषित केलेला आहे. पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं तरी सुद्धा आरोपी सापडत नाही. परंतु जो खंडणीचा सीसीटीव्ही फुटेजेस आहे त्याच्यामुळे हा राजेश पाटील जो पी आहे राजरत्न, मूळ प्रश्न हाच आहे की बीड पोलिसांच्या रेकॉर्डनुसार कृष्णा आंधळे हा 2 वर्षापासूनच फरार आहे. मग म्हणजे बघ, फरार असणारा आरोपी शहरात येतो, जो त्या 29 तारखेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा दिसतोय, खुलेआमपणे बीड शहरामध्ये फिरतो, एका सेवाभावी सरपंचाच्या खून प्रकरणामध्ये थेटपणे सहभाग नोंदवतो. आणि एवढं सगळं खून प्रकरण झाल्यानंतर संतोष देशमुखांची अमानुषपणे, अमानवीय, निर्घृण पद्धतीने हत्या झाल्यानंतर
हे जे काही सुदर्शन घुले, सुधीर सांगळे वगैरे जे काही फिरत असतात त्यावेळेस हा कृष्ण आंधळे देखील त्यांच्या सोबत असतो. आणि जर आपण पाहिलं त्यानंतर गिरनारमध्ये जेव्हा यांचे पैसे संपतात, पैसे संपल्यानंतर जेव्हा हे सगळे गिरनारमधनं मुक्काम हलवतात आणि मग बालेवाडीत पुण्यामध्ये आले असं सांगितलं जातं. पुण्यामध्ये आल्यानंतर हा कृष्ण आंधळे इथे येतच नाही. मग कृष्ण आंधळे फरार होतो. मग समाज माध्यमांवर चर्चा रंगायला लागतात की कृष्ण आंधळे जो आहे तो स्त्री वेशामध्ये सध्या फिरताना पाहायला मिळतो. या सगळ्यातला मूळ प्रश्न हाच आहे, जर फरार असणारा आरोपी शहरात येऊन खुलेआमपणे राहतोय तर त्याच वेळी पोलिसांनी कारवाई का केली नाही किंवा पोलिसांनी का त्याला अभय दिलं. काल स्पष्टपणे धनंजय संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेटपणे आणि स्पष्टपणे आरोप केलाय की जर त्यावेळीच त्याला अभय मिळालं नसतं तर कदाचित संतोष देशमुख हे आपल्या सोबत असते. आणि हा सगळ्यात कमी वयाचा आरोपी राजरत्न, हा म्हणजे 23 वर्षाचा पोरगा, आपण म्हटलंही होतं एका लाईव्ह मध्ये मध्यंतरी की 23 वर्षाचं पोरगच तपास यंत्रणेच्या नाकात दम आणतंय. 61-62वा दिवस आहे आज. हा कृष्ण आंधळे कुठं लपलाय, कृष्ण आंधळे काय करतोय याबाबतची ठोस माहिती जी आहे ती मिळत नाहीये. जर योग्य वेळी प्रशासनाने कानावरचे हात काढून, डोळ्यावरची पट्टी काढून काम केलं असतं आणि खुलेआमपणे जे सदरक्षण आहे, खलदीग्रहण आहे म्हणत पोलीस यंत्रणेचं ब्रीदवाक्य आहे, ते पोलीस यंत्रणेने त्या ब्रीदवाक्याला जागून जर काम केलं असतं तर संतोष देशमुखांचा जीव देखील वाचला असता. आणि कृष्ण आंधळेला सोडण्यासाठी आता जंग जे पछाडतायत 113 काहीतरी टीम लावलेले आहेत सीआयडीनं, ते सगळे एवढं सगळं करायची गरजच भासली नसती. नक्कीच संकेत, जसं तू सांगितलं की वेळीच जर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला असता किंवा त्या आरोपीला पकडला असतं तर एवढा मोठा हा गुन्हा घडलाच नसता. तर तुला आठवत असेल तर खंडणीचं प्रकरण जे होतं हे 6 डिसेंबरला घडलेलं होतं. म्हणजे आबादा पवन जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी जे मारहाणीचं प्रकरण घडलेलं होतं, तेव्हा कुठेतरी हे जे सुरक्षा रक्षक होते सोनवणे नावाचे, त्यांनी तक्रार दाखल केलेली होती. त्यावेळेस जर या आरोपींवरती तेव्हाच अटकाव केला असता पोलिसांनी, ती तक्रार दाखल करून घेत आरोपींना जर अटक केली असती तर एवढं मोठं 9 डिसेंबरचं हे जे अत्यंत निर्घुणपणे संत देशमुखांची हत्या झालीच नसती. पोलिसांनी कुठेतरी तपासामध्ये दिरंगाई केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळं एवढे दिवस आरोपींना अभय मिळतो आहे सत्तेत. तर पोलिसांनी वेळीच या आरोपींना अटकाव केला असता तर संतोष देशमुखांची हत्या घडलीच नसती. जर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला असता तर हे आरोपी फरार झालेच नसते. त्या आरोपींनी बीडची बॉन्डेज ओलांडलीच नसती संकेत. तर पोलिसांनी कुठेतरी याच्यामध्ये दिरंगाई केली, त्यामुळे आरोपींना वेळ मिळालेला आहे. आरोपींना इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला, इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला. आरोपी पूर्णपणे फरार झाले. तर संकेत तुला आठवत असेल खंडणी प्रकरणातील जो महत्वाचा आरोपी समजला जातो तो वाल्मिक कराड, 6 डिसेंबरला खंडणीचं प्रकरण होतं संकेत. त्यानंतर तो 31 डिसेंबरला पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये पोलिसांना शरण येतो. म्हणजे हा जो स्पॅन बघितला संकेत, जवळपास 20 ते 22 दिवसांचा स्पॅन आहे. एवढं पोलिसांनी किती दिरंगाईने तपास केलाय यावरूनच हे प्रतिबिंबित होतं की त्यामुळे पोलिसांनी कुठेतरी तपासामध्ये दिरंगाई केली आणि त्यामुळे हे आरोपी कुठेतरी आता सापडत नाहीयेत अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झालेली होती. स्वतः आरोपी माध्यमांना कळतं की आरोपी आता शरण येणार आहे, पोलिसांना कळत नाही, सीआयडीला कळत नाही. विशेष म्हणजे फक्त साधे पोलीस नाही तर सीआयडीला कळत नाही, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला कळत नाहीये. यामुळे खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते. तरी आता कृष्ण आंधळे अद्याप का सापडत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. वेळीच या प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य पद्धतीने जर तपास केला असता तर वेळीच ह्या आरोपींना पोलिसांनी अटकाव केलेला असता आणि एवढी मोठी दुर्घटना ही घडली नसती. निश्चितच राजरत्न, आपण जर पाहिलं तर तू जसं म्हटलास की सीआयडी आणि सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सींना याबाबतची अधिकृत माहिती मिळत नाही. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर 13 डिसेंबरला साधारणतः जर आपण पाहिलं तर तपास सीआयडी कडे वर्ग झाला होता आणि त्यानंतर सीआयडीने सुद्धा योग्य पद्धतीने तपास करणं गरजेचं होतं. अवघ्या 3 दिवसानंतर पुढं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर 7 मधले जवळपास 5 दिवस जे आहेत, पहिल्या दिवशी तर श्रद्धांजलीचा प्रस्ताव घेऊन ते सभागृहाचं कामकाज जे आहे ते स्थगित झालं होतं आणि शेवटच्या दिवशी अर्थातच अंतिम आठवडा प्रस्ताव होता. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सुद्धा बीड आणि परभणीच्या घटनेवरूनच विधानसभेचं कामकाज जे आहे ते दीर्घकाळ रंगल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेवटी या सगळ्यावर उत्तर जे आहे ते विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर द्यावं लागलं. योग्य वेळी तपास यंत्रणांनी योग्य ती कठोर पावलं उचलली नाहीत. हेच या सगळ्या प्रकरणावरनं राजरत्न जे आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळतं. निश्चितपणे सांगेल, तपास यंत्रणांनी योग्य पद्धतीने जर पावलं उचलली असती तर एवढं मोठं निर्घुणपणे हत्याकांड झालं नसतं किंवा
हत्याकांड घडल्याच्या नंतर आरोपींना त्या घटनेचं गांभीर्य पोलिसांनी कळवणं हे फार गरजेचं होतं. कारण ज्या पद्धतीने तपासामध्ये दिरंगाई झाल्याचं सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण एवढी मोठी घटना होती आणि आरोपी पसार होतात, ते पोलिसांना सापडत नाहीयेत. ही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. या प्रकरणामध्ये जर पाहिलं त्यावेळेस हे प्रकरण विधानसभेच्या पटलावरती आलं. सांगतो सर्व पक्षीय आमदारांनी जोरदार मागणी केली. कारण ती हत्येमध्ये जी हत्या करण्यात आलेली होती त्या हत्येची क्रूरता ही खूप भयंकर होती. संकेत अंगावर शहारे यावे अशा पद्धतीने संतोष देशमुखांना मारण्यात आलेलं होतं. गॅसचे पाईप असतील, क्लच वायर असेल, संकेत त्याचबरोबर लाकडी दांडक्याने जे आहे संतोष देशमुखांना जे आहे ते मारण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळे कुठंतरी आता ज्या पद्धतीची क्रूरता होती त्यामुळे हे प्रकरण विधानसभेच्या पटलावरती आलं. हिवाळी अधिवेशनामध्ये अंबादास दानवे असतील, सुरेश धस असतील यांनी हे प्रकरण लावून धरल्याचं पाहायला मिळालं. संसदेमध्ये बजरंग सोनवणे असतील, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हे प्रकरण लावून धरलेलं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी शेवटी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घोषणा करावी लागली की या प्रकरणामध्ये आम्ही एसआयटी नेमतो आणि त्याचबरोबर या प्रकरणाची आम्ही न्यायालयीन समिती सुद्धा चौकशी सुद्धा करणार आहोत, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागलेलं आहे. आता तहलानी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन समिती सुद्धा नेमलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास जो आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. आणि या प्रकरणामध्ये महत्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडे हे कुठंतरी या आरोपींना पाठीशी घालतात असा आरोप थेटपणे सुरेश धस यांनी केलेला होता, संदीप क्षीरसागर यांनी केला, अंजली दमाने यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यामुळे प्रकरण कुठेतरी राजकारणामुळे सुद्धा ढवळून निघालेलं होतं. त्यामुळे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मागणी आहे की आम्हाला न्याय द्या. त्यासाठी त्यांनी थेटपणे जर तुला आठवत असेल तर आम्हाला तपास कुठपर्यंत आलाय ते सांगितलं जात नाही अशी सुद्धा त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी तपास अधिकाऱ्यांची त्यांची भेट नवनीत कावत यांनी भेट घडून आणलेली होती. त्यानंतर त्यांना मोठं आंदोलन सुद्धा करावं लागलं होतं. संकेत थेटपणे पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं. परंतु आता एक एक सीसीटीव्ही फुटेजेस पुढे येते. त्यामुळे आता हे सीसीटीव्ही फुटेज एक प्रबळ पुरावा म्हणून न्यायालयापुढे सादर करता येणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि संतोष देशमुखांना न्याय मिळणं हे महत्वाचं आहे. कारण जर पाहिलं तर 2 महिन्यांपेक्षा जास्त अवधी ओलांडलेला आहे तरी सुद्धा या प्रकरणातील आरोपी कृष्णा आधे पोलिसांना सापडत नाही. या प्रकरणामधलं जे मोबाईल फोन आहे तो मोबाईल फोन सुद्धा सापडत नाही. हे सगळे पुरावे आता सापडतात नाही पाहणं सुद्धा महत्वाचं असणार. निश्चितच या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ सीसीटीव्ही फुटेजेस समोर येत आहेत. सीसीटीव्ही फुटेजेस समोर आल्यानंतर राजरत्न खरं तर सीआयडी एसआयटीने त्या अनुषंगाने तपास करणं गरजेचं होतं. मात्र सीआयडी एसआयटी कडनं त्या अनुषंगाने तपास झाला नाही. सीआयडीने तर सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख सुद्धा न्यायालयामध्ये केला नव्हता. दुसरी महत्वाची बाब मला तुला सांगायची, ज्यावेळेस खंडणीचा सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आलेलं होतं त्या दिवशी जर पाहिलं तर त्या उद्याच्या दिवशी वाल्मिक कराडचे न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार होतं. त्या दिवशी न्यायालयामध्ये जे तपास अधिकारी आहेत किंवा तपास यंत्रणा आहेत, सीआयडी आहे, त्यांनी हा उल्लेखच केला नाही की एक सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला आहे खंडणीचं. त्यामध्ये वाल्मिक बरोबर हे सगळे आरोपी दिसत आहेत. त्यामध्ये हा राजेश पाटील सुद्धा दिसतोय पोलीस अधिकारी, याचा उल्लेखच केलेला नव्हता. आणि त्यामुळे पोलीस कोठडीमधून त्याची रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली होती. त्यामुळे आता तरी सीसीटीव्ही फुटेजेस पुढे आल्याच्या नंतर हे न्यायालयापुढे सादर करतात का पोलीस हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. निश्चितच या सगळ्यामध्ये खर तर हेच फार महत्वाचं होतं की पोलिसांनी या अनुषंगाने तपास करणं गरजेचं होतं. सीआयडी एसआयटीने सुद्धा या अनुषंगानेच तपास करणं जे आहे ते गरजेचं होतं. तो न्यायालयामध्ये का हजर झाला नाही हा महत्वाचा प्रश्न आहे राजरत्न. अनेक अनुत्तरित प्रश्न या सगळ्यामध्ये राहिलेत. या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सीआयडी आणि एसआयटी योग्य वेळी देणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रकरणावर जे आहे ते आपलं बारकाईने लक्ष तर निश्चित असणार आहे. आणि आपण या सगळ्या प्रकरणावर जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासून संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय कसा देता येईल या अनुषंगानेच भूमिका मांडलेली आहे. आणि हे सगळं प्रकरण टॉप न्यूज मराठी शेवटपर्यंत लावून धरणार आहे. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.